नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता या दोन्ही हप्त्यासाठी शेतकरी चिंतित आहेत, कारण की त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांना पैसे नेमके का मिळत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या अडचणी आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळू शकणार नाहीत. आणि शेतकरी मित्रांनो, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पण त्याआधी ही एक माहिती ऐकून घ्या. ह्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार ज्या शेतकऱ्यांचे हे कागद पूर्ण आणि पीएम किसान नमो शेतकऱ्याची लिंक केलेली असतात त्या. तर कोणकोणते शेतकरी पात्र नाहीत ते पण सांगणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळतात ते पण सांगणार. तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. नवीन असेल तर लाईक पण करून टाका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते आणि नमो शेतकरीचे जे काही तुम्हाला 2,000 रुपये मिळतात ते पीएम किसानचे बी 2,000 रुपये मिळतात. अशा प्रकारे तुम्हाला वर्षाला या दोन्ही योजनेपासून 12,000 रुपयाचा लाभ मिळतो. आणि हे 12,000 रुपयाचा लाभ मिळत असताना काही शेतकऱ्यांना अडचणी आलेल्या आहेत. त्या कोणकोणत्या अडचणी आहेत ते पाहून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण म्हणजे की लँडची प्रॉब्लेम कोणाला येते तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे काही 7/12 उतारा तुमच्या पीएम किसान योजनेसाठी म्हणजे की रजिस्ट्रेशन करताना दिला होता ते 7/12 अपडेट करायला आला असतो, त्यामुळे लँडची प्रॉब्लेम येते. तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची लँडची प्रॉब्लेम 7/12 उतारा पुन्हा पीएम किसान योजनेसाठी लावल्यानंतर लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होते. त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की केवायसी. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची आधार कार्डची केवायसी अनकम्प्लीट असते आणि आधार कार्ड बँकला लिंक नसते. हे दोन कामं नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. ज्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असते त्या खात्यामध्ये पैसे जातात आणि शेतकरी गायब होऊन जातात. ही जाई दुसरी प्रॉब्लेम. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम आणि अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना फार्मा आय डी हे माहीत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मा आय डी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएम किसान नमो शेतकरीच नाही तर नवीन नवीन योजनेसाठी पण अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला पीक विमा जरी भरायचा असेल तरी फार्मा आय डी लागत आहे. त्यामुळे सांगिततो, फार्मा आय डी पण खूप महत्त्वाची आहे. फार्मा आय डी आता लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर आता पाहूया की पीएम किसान नमो शेतकरी दोन्हीचे पैसे कधी मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारच्या जे काही पीएम किसान योजनेद्वारे पैसे मिळतात त्या म्हणजे की त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे की जी काही तुम्हाला तारीख दिली होती ती तारीख आता पुढे ढकलण्यात गेलेली आहे. 5 सप्टेंबर रोजी तुम्हाला हे पैसे देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. तर नेमके काय होईल हे आता समोर पाहायचं आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, फिक्स तारीख सांगण्यात नाही आलेली. 5 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला हे पीएम किसानचा 20वा हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे, खात्यावर जमा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला नमोदचा बी त्यांच्या संगत मिळणार आहे. हे कामं तुम्ही कंप्लीट करून ठेवा, पैसे कधीही तुमच्या खात्यावर येऊ शकतात. भेटूया नेक्स्ट सोमवारी, तोपर्यंत धन्यवाद.